नाही, 12वी जसं फेल झालो तसं एकदम अंधारच झाला, म्हणजे आयुष्यात अंधारच झाला. इथं ITI आलो आणि ITI असा फॉर्म लावलो मी की 81 ते 83 बॅचला पुणे जिल्ह्यात फर्स्ट आलो मी. त्यावेळेस हेल्पर असल्यामुळे एका फिटरच्या अंडर मला काम दिलं होतं. तर ते रेल्वे आत आल्यानंतर त्याच्या खाली उतरून त्याचे ते ब्रेक पॅड बदलायचं काम माझ्यात. हे हात असे कम्प्लीट इथंपर्यंत असे फोड असायचे ऑइलचे भाजलेले. तर त्या लोखंडी कॉटवरती चादर ओली करायची आणि मी त्याच्या खाली झोपायचं, त्या कॉटच्या खाली 4 वाजता निघताना. तिथं पण सगळ्यांना आश्चर्य वाटलं की अरे काय झालं असं की तू सरकारी नोकरी सोडायचं त्या काळी निर्णय. म्हणजे घरच्यांची रिएक्शन कशी होती की तुम्ही म्हटले की नोकरी सोड? घरच्यांची म्हणा, सासरवाडीची म्हणा, दोन्ही रिएक्शन थोड्याशा निगेटिव्ह होत्या. बरोबर. सेंट्रल गव्हर्नमेंटची सर्व्हिस मिळत नाही. हो. सासरवाडीचं जर म्हणायचे अहो तुमची सर्व्हिस बघून तर आम्ही दिले तुम्हाला पुण्यासारख्या ठिकाणी. म्हणजे रोजनिशी असं लिहायचो की मी ती सकाळी किती वाजता उठतो. मी तेव्हापासून ते रात्री झोपेपर्यंत मी काय केलंय, म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याकडे गेलो असेल तिथं काही वाईट अनुभव आला असेल तो पण मी लिहिलेला आहे. सायकल पंक्चर झाली तर बाबा त्याला पैसे नसताना मी कुणाकडून घेतले, किती घेतले, 10 पैसे घेतलेले सुद्धा माझ्याकडे नोंदी आहेत. तर ट्रॅफिक मध्ये आहे ना, त्या पुलाच्या तिथंच मला एक जणांनी नंतर म्हणलं मारुती सुझुकी चल की जरा फास्ट. तर तो किस्सा आहे की मला त्यावेळेस वाटायचं की आपल्याकडे गाडी असायला पाहिजे. मी डायरेक्ट 2 व्हीलर नाहीच, मी 4 व्हीलरच घेतलेली आहे साधारण. त्यानंतर बॅनमोर देवाळंदीला काम केलेलं आहे. देहूचं भक्त निवास असेल, तो घाट असेल, वैकुंठ गमन परिसर विकसित करायचं काम केलं. पुढं सुदुंबऱ्याला काम केलं, ते संत जगनाडे महाराजांचं मंदिरचं. आळंदीचं तर वॉटर सप्लायची स्कीम केलेली. सभा मंडपचे पत्र चेंज करणे, त्या मंडपाला दगडी क्लॅडिंग करणे. भारतात सगळ्यात उंच झेंडा उभारायचं काम आपण पिंपरी चिंचवडला केले, भक्तिशक्ती चौकात. अजूनपर्यंत भारतात त्याच्यापेक्षा उंच झेंडा कुठे झालेला नाही. माझा अनुभव आहे, माझ्या आयुष्यात मला पैसे कधीच कमी पडले नाहीत. गेले 22-23 वर्ष मी वारी करतोय आता, म्हणजे पायी वारी करतो माऊलीच्या. त्यातली एक ओवी सांगतो तुम्हाला की एकता तो नाम दरडधरी म्हणा हर्षी कमल, ते नाम सोपेरे रामकृष्ण. तुम्ही काहीच करू नका हो, तुम्ही फक्त रामकृष्ण म्हणत राहायचं आहे. आता तुम्ही ते विचारलं नाही तरी पण सांगतो की माणसाने आहे ना सतत चालत राहिले पाहिजे. पैसा किंवा संपत्ती ह्याच्याबरोबर यशाबरोबर आहे ना, सगळ्यात महत्वाचं म्हणजे कशासाठी करतोय आपण, तर आपलं आरोग्यासाठी. आणि माझा एक मंत्र आहे की जो माणूस सकाळी उठून लवकर चालतो ना, त्याच्या मागे लक्ष्मी चालते. आताचा तुमचा टर्नओव्हर किती होता? मागच्या वर्षी टर्नओव्हर साधारण 210 कोटीच्या पुढे गेला. या वर्षी साधारण 250-300 कोटी जाईल. थोडक्यात आपण म्हणू शकतो 300 रुपयापासून ते 300 कोटी रुपयापर्यंत तुम्ही पार पाडला. नमस्कार, माझं नाव ओंकार गुल्ले पाटील. आपल्या ओरस पॉडकास्टमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपल्याबरोबर जे गेस्ट आहेत ते सतीशजी साठे. त्यांची SS इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड म्हणून एक कंपनी आहे. त्यांचा जवळपास आज 300 ते 400 कोटीचा त्यांचा टर्नओव्हर आहे. त्याचप्रमाणे त्यांना त्यांच्या आरोग्याची असलेली आवड, की जो की मला अनुभव आहे, की एकदा आम्ही वैशालीला जेवण करत असताना आम्ही त्यांना मामा म्हणतो आदराने. तर मामा तिथून जवळपास वैशालीपासून ते सांगवीपर्यंत जवळपास चालत आले होते. तर मामांना म्हटलं की एवढं कसं काय तुम्ही चालता किंवा काय? तर ते बोलले मी रोजचे 12 किलोमीटर चालतो, दर रविवारी माझी 40 ते 50 किलोमीटर सायकलिंग असते. तर जवळपास त्यांचं वय आज 60च्या वरती होऊन गेलंय. तरी पण त्यांचा एवढं आरोग्याबद्दलचं त्यांचं प्रेम किंवा विनम्रता किंवा त्यांची जी तत्व आहेत त्यांच्या उद्योगामधली, तर ही सर्व आपल्याला जाणून घ्यायची त्यांच्या प्रवासाविषयी. तर नमस्कार मामा. नमस्कार. तर मामा, आम्हाला सुरुवातीपासून जाणून घ्यायला आवडेल की आज तुमचा जन्म कुठे झाला, कधी झाला आणि तुमचं लहानपण कसं होतं? सुरुवातीपासून सांगायचं म्हणलं तर माझा जन्म एक खेडेगावात झालेला आहे, सोलापूर जिल्ह्यातील वडाळा या गावी. 1962चा माझा जन्म आहे. तसं साधारण 1/6/62 माझी जन्मतारीख आहे. 50 ते 60 किंवा 70च्या आसपास जन्मलेल्या प्रत्येक माणसाची जन्मतारीख ही 1/6च आहे. तशी माझ्या 4 भावांची पण जन्मतारीख 1/6च आहे, फक्त वर्ष वेगवेगळे आहेत. म्हणजे ते शाळेत जे शिक्षक टाकतील तीच जन्मतारीख असायची त्यावेळेस. माझ्या पण माझ्या आईकडच्या वडीलधाऱ्यांची सगळ्यांची 1/6 जन्मतारीख. आमचे आजोबा या साईडचे नोंदी ठेवायला तसे माहीर होते, त्यामुळे त्यांनी माझ्या वडिलांची म्हणा किंवा चुलत्यांची म्हणा त्या जन्मतारखा बरोबर आहे. म्हणजे आईकडचे जेवढे आहेत सगळ्यात 1 जूनच आहेत सगळे. तर मामा, काय लहानपणीचं शिक्षण तुमचं गावीच झालं? हो, शिक्षण एकदम ग्रामीण भाग असल्यामुळं 1ली ते 10वी पर्यंत म्हणजे हायस्कूल पर्यंत शाळा होती. प्राथमिक शाळा, माध्यमिक पर्यंत गावीच झालं, वडाळा गावी. तिथून 11वी-12वी मध्ये सोलापूरला शिक्षण झालेलं आहे.
सोलापूर शहरामध्ये. सोलापूर शहरात शिक्षण झालं. नंतर मग पुण्यामध्ये कधी स्थलांतर झालं किंवा कधी स्थायिक झालं? आता कसं प्रत्येकाला जशी हिस्ट्री असते तशी मला एक वेगळ्याच स्वरूपाची आहे. म्हणजे माझ्या बरोबर बरोबर जेवढे वर्गात होते त्याच्यापेक्षा वेगळा माझा इतिहास आहे. बरोबर. तर मी 10वी पर्यंत मी स्कॉलर विद्यार्थी होतो गावात तसा. हा म्हणजे SSC बोर्ड चालू होऊन 3च वर्ष झालेली होते. त्याच्या अगोदर मॅट्रिक होती हो हो आणि त्यात ठराविक बोटावर मोजण्याएवढी गावात हायस्कूलमध्ये मुलं पास झालेली, त्यात माझा नंबर होता. बरोबर. त्यामुळं आम्हाला ते विजन नव्हतं की बाबा कुठली साईड घ्यायची काय घ्यायची. आता गावातनं पहिल्याच बॅचला पास झालं म्हणल्यानंतर सगळे म्हणले सायन्स साईड घे. बरोबर. मग सायन्स साईडला ऍडमिशन घेतलं मी. सायन्स साईडला ऍडमिशन घेतल्यानंतर ते काय 11वी पर्यंत कसं तर झेपलं, परंतु ते 12वीत झेपलं नाही. बरोबर. 12वी फेल झालो. ओके. 10वी पर्यंत स्कॉलर आणि 12वीला फेल झालो सायन्सला केल्यामुळं ते फेल झालो. काय म्हणजे प्रयत्न भरपूर केले, तसं काय प्रयत्न करायचे नव्हते असं नव्हतं. कारण गावावरून डबा यायचा. ते काळ असा होता की सकाळी 6ला आई उठून डबे करायची. ते एसटीत ठराविक एसटीत एक डबा यायचा. मग त्याच्या थोडी जाणीव असल्यामुळे अभ्यास भरपूर केला होता, परंतु नाही यश आलं. तेव्हाचं पॅटर्न पण अवघड होता सगळं शिक्षणाचं. हो हो. सुविधा कमी होत्या. म्हणजे क्लासेस ही तर काही पद्धत नव्हतीच त्यावेळेस शक्यतो, किंवा त्याला मिळणारे गाईड्स हे ते जरा कमी प्रमाणात होतं. आणि आम्ही ग्रामीण भागात आल्यामुळे थोडंसं सायन्स हे थोडंसं अवघडच साईड होती त्या काळात. बरोबर. मग पुढे 12वी नंतर मग कसं मानसिक दडपण प्रचंड आला असेल. 10वी पर्यंत अत्यंत स्कॉलर विद्यार्थी आणि 12वीला डायरेक्ट नापास. घरच्यांच्या अपेक्षा, मित्रमंडळींच्या अपेक्षा, स्वतःच्या अपेक्षा. नाही होत्या ना ते. 12वी जसं फेल झालो तसं एकदम अंधारच झाला. म्हणजे आयुष्यात अंधारच झाला. पण असं आहे, प्रत्येकाला भेटत असतील, परंतु मला आहे ना प्रत्येक टप्प्यावर काय माझं नशीब असेल, माझ्या आई वडिलाची पुण्य असेल की मला प्रत्येक टप्प्यावर माणसं अशी भेटली ना की अगदी म्हणजे मला ते आपण म्हणतो ना एकदम माझं अंधारातून एकदम उजेडातच चालू. माझे मोठे बंधू आहेत, त्यांचे क्लासमेट पण आणि माझे दाजी पण, जे पुण्यात होते, दिलीप नागणे म्हणून. त्यांनी ठरवलं अरे 12वी नापास झाला म्हणून काय झालं, चल तू माझ्याकडे पुण्याला, तू ITI कर तिथं. मग त्यांनी मला इथं आणलं. म्हणजे आमच्याच गावातले, परंतु माझे दाजी आहेत त्याच्यामुळे त्यांनी मला इथं आणलं शिक्षणाला. इथं आणल्यानंतर काय फरक झाला की मी क्वीन मेरीज टेक्निकल स्कूल म्हणून इथं खडकीला आहे. ती ह्याच्यासाठी प्रसिद्ध आहे की जे मिलिटरीतनं जे डिसेबल होऊन आलेले असतात, सैनिक लढताना किंवा ऍक्सिडेंट झाल्यानंतर ऑन ड्युटी ज्यांना इंज्युअर झालेले असते ते डिसेबल होतात. तर त्यांना काहीतरी शिक्षण पुढं त्यांचं फ्युचर काढावं म्हणून एक क्वीन मेरीज टेक्निकल स्कूल आहे मिलिटरीतल्या लोकांसाठी, डिसेबल लोकांसाठी. ते ITIच आहे. तिथे एक 7-8 ट्रेड होते त्यावेळेस. म्हणजे माझं 81 ते 83ची बॅच आहे माझी त्या पुण्यातली ITIची. पण तिथे इतिहास काय घडला की मी एकतर 12वी सायन्स केलेला विद्यार्थी, मनापासून अभ्यास केलेला विद्यार्थी, इथं ITIला आलो आणि ITIत असा फॉर्मला आलो मी की 81 ते 83 बॅचला पुणे जिल्ह्यात फर्स्ट आलो मी त्यावेळेस. तसं माझ्याकडं सर्टिफिकेट आहे. त्यावेळेस आनंद बडकमकर म्हणून कलेक्टर होते पुण्याला, त्यांच्या हातनं मी बक्षीस घेतलेलं आहे की ते 81 ते 83 बॅचला फर्स्ट आलो होतो. भले ITI होतं, माझा फिटर ट्रेड होता, परंतु ते मी फर्स्ट आलो. ते फर्स्ट आल्यामुळे काय झालं की हडपसरची किर्लोस्कर कंपनी आहे, न्यूमॅटिक कंपनी, त्यांनी ते वाचून मला डायरेक्ट अप्रेंटिसशिपला अपॉइंटमेंट दिली. तशी माझी ती सुरुवात झाली. परंतु एकदम अंधार होता की ते म्हणतो ना मी की ते वेगवेगळ्या टप्प्यावर माणसं भेटली, तसं ते भेटले. भावाचे क्लासमेट पण होते आणि दाजी पण होते माझे. तसं गुणवत्तेला आपण किती झाकवण्याचा प्रयत्न केला तर ती कधी ना कधी वेगळ्या स्वरूपात आली. बरोबर. तसं 12वीला तुम्ही अभ्यास करून पण यश नाही आलं, पण ते यश ITI मध्ये आलं. ITI. तर मग कंपनीत तुम्ही जेव्हा काम केलं, मग तो काळ कसा होता? अप्रेंटिसशिपचा काळ होता तो. 300 रुपये स्टायपेंड असायचं त्यावेळेस. पण ती वेगळंच होता की बाबा आपण आता पुण्यात आलो, काहीतरी आपल्याला करायचं. ते तेव्हापासून डोक्यातच होतं. अप्रेंटिसशिप संपल्यानंतर किर्लोस्करनी पण त्याच्या परीक्षेत पण पास झाल्यावर किर्लोस्करनी डायरेक्ट अपॉइंटमेंट दिली होती की सासवडला त्यांनी एक कंपनी काढली होती. सासवडला कंपनी काढली आणि तिथं तुम्ही जॉईन व्हा म्हणून सांगितलं, टेम्पररी म्हणून. ते परमनंट करणार होते. पण मी नॉईल काय झालं की माझे एक चुलते सोलापूर रेल्वेमध्ये कामाला होते, DRM ऑफिस, डिव्हिजनल रेल्वे ऑफिस म्हणून सोलापूरला. तिथं जागा निघाल्या होत्या की रेल्वेतल्या भरतीच्या. मग ते माझ्या बंधूंनी तिथं हे केलं की मला मागून घेतले माझे सर्टिफिकेट येते
आणि मी दिल्यानंतर त्यांनी ते अप्लाय केलं. मला कॉल पण आला. इथं घोरपडीलाच इंटरव्ह्यू झाली आणि सिलेक्शन पण झालं. अरे वा. म्हणजे 81-83 मी ITI केली. हो 83 ते 84 साधारण अप्रेंटिसशिप केली. बरोबर. 84 नंतर एक 6 महिने किर्लोस्करला तिकडे काम पण केलं मी. हो आणि इकडचा कॉल आल्यानंतर 85 माझं जॉईनिंग झालं रेल्वेमध्ये. रेल्वे. अच्छा, मग तुम्ही इंडियन रेल्वेसाठी पण काम हो रेल्वेत 5 वर्ष काम केले. 5 वर्ष काम केलं. मग तो काळ कसा होता रेल्वेमध्ये तुम्ही काम केलं? रेल्वेतला काळ म्हणजे आता सेंट्रल गव्हर्नमेंटची सर्व्हिस त्यावेळेस म्हणजे थोडस एकदम म्हणजे हे होतं की नाव होतं. पण तो माझी सर्व्हिस कशी होती, जरी मी ITI करून फिटर झालेला असलो तरी त्यावेळेस शर्मा म्हणून होते डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर. त्यांनी मुलाखत घेताना सांगितलं की आमच्याकडे आता हेल्परची भरती आहे, बरोबर तुम्हाला प्रमोशन 1 वर्षात दिलं जाईल. पण माझा तो काळ फार खडतर होता की हेल्पर म्हणून भरती झालो. बरोबर. एकतर हेल्पर म्हणून भरती झालो. राहायला मी त्यावेळेस यांच्याबरोबर मी खडकेलाच होतो. बरोबर. इथून जाणं येणं अवघड व्हायला लागलं म्हणून मी घोरपडीला रूम केली. मग तिथं हेल्परचं रेल्वेचं काम फार अवघड होतं की रेल्वेचं कसं असतं, डिझेल इंजिनची सर्व्हिसिंग असायची. म्हणजे ते साप्ताहिक असायची, वीकली असायची, क्वार्टरली, मंथली, हाफ इयरली असे इंजिन, डिझेल इंजिन तिथं सर्व्हिसिंगला यायचे. माझं शिक्षण नेमकं हेल्पर असल्यामुळे एका फिटरच्या अंडर मला काम दिलं होतं. तर ते रेल्वे आत आल्यानंतर त्याच्या खाली उतरून त्याचे ते ब्रेक पॅड बदलायचं काम माझ्याकडे. आणि ते ब्रेक पॅड म्हणजे एक ब्रेक पॅड कमीत कमी 30 किलो वजनाचा, आणि तेवढ्या खाली उतरून त्याचं ते, आणि ते गरम असायचे भरपूर. ऑइल मध्ये काम असायचं, ऑइल चेंज येते. 16 पिस्टनचं इंजिन त्यावेळेस होतं, आता वाढलं असेल बहुतेक, काय अद्यावत झालं असेल. तर ते इंजिन इतकं गरम असायचं, सर्व्हिसिंगला आलेल्यामुळे गरम. तर लिटरली माझ्या पहिल्या वर्षात तर आहे ना, हे हात असे कम्प्लीट इथंपर्यंत असे फोड असायचे ऑइलचे भाजलेले. अरे बापरे. आणि ती डांगरी असायची घालायला, म्हणजे निळा ड्रेस खालपासून वरपर्यंत एकच, मध्ये एवढ्याच गुंड्या असायच्या. तर ह्याच्यातनं सुरुवात केली आणि चांगलं होतं तसं काम. पगार रेल्वेचा म्हणजे पगार कमीच होता, 900 रुपये पगार होता स्टार्ट. 5 वर्ष मी रेल्वे सर्व्हिस केली. तेव्हा गरजा कमी असल्यामुळे तो पण जास्त वाटायचा. बरोबर. अत्यंत संघर्षमय. आता जर तुमचं जर सगळं बघितलं तर ते हा संघर्षमय खरंच प्रवास वाटतो. मग ते हा गव्हर्नमेंटची नोकरी सोडायचा मनावर दगड ठेवून कसं काय निर्णय घेतला तुम्ही? कारण कोणती हेल्परची असो किंवा कोणती पण असो, सरकारी नोकरी म्हटलं तर लोकांना एक तो कम्फर्ट झोन असतो, तो सुटवत नाही. मग तो तुम्ही कसं काय सोडला? बरोबर. मी म्हणलं ना तुम्हाला की दर टप्प्याला मला माणसं भेटत गेली. पहिले तर माझे आई वडील जन्म देणार आहेत, त्याच्यानंतर खरंच मध्ये नाव राहिलं माझं की माझे मोठे बंधू सुरेश भाऊ, की त्यांनी त्यांच्या मित्राला विनंती केली नसती की बाबा ह्याला घेऊन जा, तर मी कदाचित आलोही नसतो, तिकडेच राहिला असतो 12वी नापास झाल्यावर. त्यांनी सुरुवातीला तिथं ह्यांना रिक्वेस्ट केली, मग हे घेऊन आले. 5 वर्ष रेल्वे सर्व्हिस करत असताना काय व्हायचं की मी दर आठवड्याला गावी जायचं. रेल्वेतच कामाला असल्यामुळे पास असायचं, ते फ्री असायचं. आणि ते दर आठवड्याला गावी जायचं. आमच्याकडे आमचे नातेवाईकच आहेत माझे, म्हणजे माझ्या आत्यांचा मुलगाच आहे सुभाष देशमुख, आता पॉलिटिक्स मध्ये आहेत ते. मागच्या 5 वर्षात ते सहकार मिनिस्टर पण होते. त्यावेळेस ते गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर होते. मग मी रात्री 10 नंतर जर मी सोलापुरात पोहोचलो रेल्वेने, तर आमच्या गावची शेवटची गाडी 10 वाजता असायची. ती चुकली तर मी त्यांच्याकडे मुक्कामाला जायचं. मग ते मला विचारायचे, तो माणूस म्हणजे मला ते प्रत्येक टप्प्यावर भेटत घेतलेला त्यातलं एक ते माझे आदर्श आहेत की ज्यांनी मला कॉन्ट्रॅक्टर केलं. की ते म्हणले अरे तू किती पगार आहे? 900 रुपये. मग म्हणले अरे कशाला काम करतो तू? बरोबर. पुण्यासारख्या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे म्हणली, त्याचे टेंडर येतात म्हणले, 500 टेंडर येतात पेपरला. आणि त्यावेळेस ते कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे त्यांच्या डोक्यात, आणि ते असं आज पण जरी राजकारणात असले ते, तर आज पण त्यांना उद्योजक घडवण्याचा फार छंद आहे. फार छंद, म्हणजे ती फॅक्टरीच एक उद्योजक घडवणारी. असे फार कमी लोक आहे राजकारणामध्ये. आहेत, कमी आहेत, पण लोकमंगल समूहाच्या मार्फत त्यांचं मोठं काम आहे. बँक आहे, मल्टीस्टेट आहे, पतसंस्था आहे, कॉलेज आहेत, हॉर्टिकल्चर आहे, बरेचसे कामं करतात ते. 30-32 संस्था आहेत. पण सामाजिक ह्याच्यात ते दरवर्षी साधारण गेले 10-15 वर्ष झालं की 250-300 सामुदायिक विवाह सोहळे लावतात. 1000 रुपये म्हणजे फक्त फी, 500 रुपये काही फी घेतात फक्त. आणि सामुदायिक सर्व धर्माचे लोकांचे ते 250 दरवर्षी लग्न लावतातच. ते फार मोठं काम करतात. ते मला म्हटले
की तू काम घे. तर मला पिंपरी चिंचवडला त्यांनी पहिल्यांदा येऊन इथं टेंडर पण घ्यायचं किंवा कसं भरायचं हे त्यांनी शिकवलं. बरं. ते किचकट प्रोसेस आहे. किचकट प्रोसेस आहे. आणि ते काय झालं की ती सुभाष देशमुख कंपनी त्यांचं रजिस्ट्रेशन होतं. ओके. मग काम मिळाल्यानंतर पहिले 1-2 टेंडर भरल्यावर मिळाले नाहीत. त्यांनी मला आयडिया दिली की तू पेपरला ऍड बघत जा. बरोबर. मी त्यावेळेस रेल्वे सर्व्हिसलाच होतो. बरोबर. आणि ज्या कामाच्या पुढे कंसात 3री मागणी 4थी मागणी लिहिलंय ना, ते काम तू घे. बरोबर. म्हणजे जे कोणच घेत नाही, 3-3दा मागणी केली. बरोबर. मी असंच सर्व्हिसला असताना रेल्वे तेवढं 5 वर्ष होत आली होती सर्व्हिसला, त्यामुळे जरा तिथं परफेक्ट झालेलो होतं. मग चहाच्या सुट्टीत मी असं बाहेर येऊन आम्ही ते पहिलं मित्रमंडळाचे पेपर असायचे अडकवाले बाहेर, ते पेपर हातात घेतला आणि त्यात आज का आनंद पेपरमध्ये मला चांगलं आठवतं पिंपरी चिंचवड महानगरपालिका निविदा नोटीस असं दिसलं मला. बरोबर. मग ती कामाची नाव न वाचता मी फक्त कंस कुठल्या कामाला आहे का बघायचं. ते मला एका कामाला कंस दिसला की ते काम होतं पिंपळे निलकचं. बरोबर. की पिंपळे निलक येते स्मशानभूमीसाठी वेटिंग शेड बांधणे, 1,40,000 पहिलं टेंडर होतं. ते मला फार आनंद झाला. बरोबर. त्यावेळेस काही मोबाईल नाही काय नाही. मी ते ह्याला पेपरवाल्याला म्हणलं की बाबा हे आजच्या दिवस राहू दे, तू मला उद्या हा पेपर दे, ह्याच्यातली मला ही नोटीस पाहिजे. बरोबर. तर तो म्हणला तुम्ही तसलं काय जमणार नाही, तुम्ही इथं झेरॉक्स काढा. अच्छा. मी त्याची झेरॉक्स काढली. बरोबर. आणि ते घेऊन गेलो. ते म्हणले आता हे बरोबर आहे, हे तू टेंडर घे. बरोबर. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत त्याच्यानंतर आलो मी. रविवारी जाऊन सोमवारी गेल्यावर तिथं मी ते टेंडर फॉर्म घेतला. बरोबर. असं झालं की ते टेंडर फॉर्म त्या काळात काही कॉन्ट्रॅक्टरला आश्चर्य वाटायचं की आले एकच टेंडर फॉर्म गेलाय, एक कोण आहे बाबा माणूस. मी ते टेंडर पण भरलं आणि सिंगल टेंडर ओपन पण झालं की 3दा ते कॉल केल्यामुळं कोणच घेत नसल्यामुळे सिंगल टेंडर त्यांनी ओपन केलं. बरोबर. आणि ते काम मला मिळालं. म्हणजे कोणच करत नव्हतं असं ते अवघड काम असल्यामुळे मला मिळालं आणि तीच सुरुवात झाली माझी. कोण करत नसेल म्हणजे त्यामध्ये प्रॉफिटची शाश्वती कमी असेल, मग ते तुम्ही कसं केलं? नाही, काम अवघड होतं ते. प्रॉफिटचा तर विषयच नव्हता, कारण माझं क्षेत्र मेकॅनिकलचं होतं. बरोबर. आणि हे क्षेत्र होतं सिव्हिलचं. अच्छा. मला थोडं त्यावेळेस पासून वाटतं की जो धाडस करेल ना तोच पुढे जातो. बरोबर. मी त्यावेळेस जर ते केलं नसतं धाडस की अरे हे कसं काम करायचं, 4-4दा कॉल करून सुद्धा कोण घेत नाही काम आणि आपण कसं करणार. बरोबर. पण मला सुभाष देशमुखांचा सपोर्ट होता की ते म्हणले तुला काय करायचंय, रजिस्ट्रेशन माझं. पैसे पण ते देणार होते. बरोबर. स्वतः ते येऊन इथं भरून दिलं, वर्क ऑर्डर पर्यंत पैसे पण दिले. म्हणजे पैशाचा काही विषय नव्हता. टेंडर त्यांच्याच नावानं असल्यामुळे त्यांनी काम करायला पण पैसे किती लागतील एवढे तू मला सांग म्हणले होते. परंतु काम करताना मला थोडंसं वाटायचं की आले यांनी रजिस्ट्रेशन आपल्याला दिले, टेंडर भरायला पैसे दिले, काम करताना पण कसं मागायचं. बरोबर. आता सुरुवातीची परिस्थिती गावाकडची पण फार गरीब होती तशी. बरोबर. एकदा तर अशी परिस्थिती झाली की मी रेल्वे काय फुकट असल्यामुळे जात येत होतो. बरोबर. परंतु गावी गेलो मी आणि मोठ्या भावाला म्हणले की अरे ते कामाला असे पैसे लागतात. त्याला पण माहिती होते की आता हे काम येते घेतोय. तर ते फक्त 500 रुपयासाठी मला एक मुक्काम करावा लागला होता. की भाऊ म्हणले अरे नाही ते आपले गावचे गुजर आहेत ना, म्हणजे गुजराचं दुकान होतं जनरल स्टोर, ते काय आज नाही येत, त्याच्याकडनं मी 500 रुपये तुला घेऊन देतो, मी कसं त्याला द्यायचं ते देतो. तर पण आज नाही येत तुला मुक्काम. तर मी 500 रुपयासाठी मुक्काम पण केलेलं गावी. आणि हे सुभाष देशमुख यांना कळाल्यानंतर ते म्हणले की आता अजिबात तिकडे पैसे मागायचे नाही, तू मला मागायचे. त्यामुळं पहिल्या मला पैशाची कधी अडचण आली नाही किंवा कसलीच अडचण आली नाही. पैसे म्हणजे तेच द्यायचे कामाला मागेल तसं. बरोबर. त्या काळात असं बी होतं की तेव्हा मोबाईल नव्हते, तर रात्री 11च्या पुढे लाईन लागायची एसटीडीला. मला एसटीडी आणि त्यांच्या घरीच फोन असल्यामुळे ते पण रात्री 10 नंतरच घरी भेटायचे. बरोबर. तर रात्री 11 नंतर मी फोन करायचो त्यांना की मला असं थोडी अडचण आहे, तर ते तयार ठेवायचे मला. बरोबर. पण तुम्ही प्रत्येक वेळेस परतफेड पण केली? हा, बिलच त्यांच्या नावावर येत असायचं. अच्छा. पण ते असलं काही मोबदला आहे ते काय तसा विषय नसायचा त्यांचा. ते द्यायचे पैसे. बिल आल्यानंतर ते मला विचारायचे उलट आता ह्याच्यातले किती ठेवू का सगळे देऊ. बरोबर. मग ते मी म्हणायचे एवढेच ठेवा एवढे द्या असं करून ते. पण त्यांनी कधी हिशोब केला नाही. बरोबर. म्हणजे त्यांनी घेतलेले तेवढे दिलेत का नाही, किंवा मी पण कधी त्यांना विचारलं नाही की तुम्ही दिलेले तेवढे घेतलेत का. बरोबर. पण ते काय 2-4 वर्षाचा काळ होता तो, त्यांच्या सपोर्ट मुळे व्यवस्थित. नंतर मग हा कामांचा सिलसिला चालू झाला. हो. तुम्ही नोकरी ते काम झाल्यावर सोडली का काम घ्यायचं? हा, माझं लग्न झालं
89 साली. बरोबर. आणि 90ला 21/8 म्हणजे गणेश चतुर्थी आपल्या गणपती उत्सव असतो पुण्यात. त्या दिवशी माझ्या मुलाचा जन्म झालेला आहे. मला ती मी कामावर असतानाच मला बातमी कळाली. मग त्याच दिवशी मी निर्णय घेतला की आज नोकरी सोडायची आता, कारण तोपर्यंत मी साधारण पहिलं काम मी 88ला घेतलं होतं, 88 कोटी. आणि 2 वर्ष मी काम करत होतो, हे मला गॅरंटी होती की आपल्याला काम जमते आता. मग ते बापूंनी पण मला सांगितलं, सुभाष बापू म्हणते त्यांना सगळे, त्यांनी पण मला सांगितलं की बाबा तुला खात्री आहे का बघ. बरोबर. माझं तर पहिल्या दिवसापासून म्हणणं आहे की तू सोड. पण म्हणले तुला खात्री आहे का. पण म्हणलो खात्री आहे मला. मग मी त्या दिवशी रिझाईन केलं. त्या दिवशी माझी 8 ते 4 ड्युटी होती. 4 वाजता निघताना तिथं पण सगळ्यांना आश्चर्य वाटले की अरे काय झालं असं की तू सरकारी नोकरी सोडायचं त्या काळी निर्णय म्हणजे. त्यावेळेसचा एक किस्सा पण सांगतो. मी रेल्वे सर्व्हिसला आणि मी ससाननगरला राहिलो होतो त्यावेळेस, हडपसरमध्ये. तर घोरपडीहून निघताना आहे ना, त्यावेळेस मुंडव्यातला रस्ता नव्हता, म्हणजे खराडी बायपास तो नव्हता, म्हणजे मुंडवा मार्गे हडपसरला नव्हता तो. रेल्वे गेट असल्यामुळे ते आम्ही तिकडून येत पण नव्हतो, छोटा हे असल्यामुळं. ते एम्प्रेस गार्डन कडून आम्ही जायचं, घोरपडीत एम्प्रेस गार्डन तसं. तर मला त्या हडपसरच्या पुलावर आहे ना मारुती सुझुकीचं ती लोगो सापडला होता, लोगो मारुती सुझुकी लिहिलेला. तर तो मी घेतला होता सायकलवरनं उतरून. दुसऱ्या दिवशी रेल्वेत आल्यावर मी काय केलं की ते सायकलच्या चेन कव्हरला लावलं ते पॅन्टिक वायरने. पण निघताना माझ्या लक्षात आला ते पॅन्डलच फिरना तो. तर ते काढलं मी तिथून, मागं कॅरियरला लावलं. बरोबर. तर ट्रॅफिक मध्ये आहे ना त्या पुलाच्या तिथंच मला एक जणांनी नंतर म्हणलं मारुती सुझुकी चल की जरा फास्ट. तर तो किस्सा आहे की मला त्यावेळेस वाटायचं की आपल्याकडे गाडी असायला पाहिजे असं. म्हणजे मी डायरेक्ट 2 व्हीलर नाहीच, मी 4 व्हीलरच घेतलेली आहे साधारण त्यानंतर. 2 व्हीलरच्या घेतलीच नाही तुम्ही, डायरेक्ट सायकल नंतर डायरेक्ट 4 व्हीलरच घेतली. नाही बरोबर. नाही खरंच हा प्रेरणादायी किस्सा आहे की एखाद्याने हिनवलं की बाबा सुझुकी का लावली सायकलला, तर सरांनी नंतर मग सुझुकीच घेतली. नंतर मारुतीच घेतली पहिली गाडी 800. बरोबर. तर मग नंतर घरच्यांची रिएक्शन कशी होती की तुम्ही म्हटले की नोकरी सोड, घरच्यांची म्हणा सासरवाडीची म्हणा, महत्वाचं ते दोन्ही रिएक्शन थोड्याशा निगेटिव्ह होत्या. बरोबर. सेंट्रल गव्हर्नमेंटची सर्व्हिस मिळत नाही. सासरवाडीचं तर मला जावं तुमची सर्व्हिस बघून तर आम्ही दिले तुम्हाला पुण्यासारख्या ठिकाणी. पण ते सर्व्हिस माझ्यापेक्षा माझ्या मिसेसला त्याचा जास्त होतं की यांना भरपूर त्रास आहे, ते अंगावरचे बघून येते. त्यामुळं तिला वाटायचं की ठीक आहे तुम्ही बिझनेस मध्ये टिकू शकताय. बरोबर. मग तिने तिच्या घरच्याला सांगितले, मी माझ्या घरच्याला सांगितले की बरोबर. आणि त्या काळ असा होता किंवा आता पण तसा आहे की एकत्र कुटुंबाचा काळ होता. मी लग्न झाल्यानंतर मला मुलं व्हायच्यात, मी भावांची 3 मुलं घेऊन इथं शिकायला आलेलं, म्हणजे मिसेसला घेऊन येताना म्हणजे 4 मुलं आणि माझी 3 अशी 7 मुलं मी शिकवलेली आहे तिथं. बरोबर. पुण्यामध्ये. त्यामुळे ती तारांमुळे मुलांचं येते. मग तिला वाटायचं की नाही बिझनेस बरा आहे, कारण मी दोन्ही चालू होतो माझं त्यावेळेस. नाईट शिफ्ट घ्यायचो मी 12 ते सकाळी 8 रेल्वेत आणि दिवसभर काम करायचं. तर ती थोडीशी तिला वाटायचं तारांबळे. तर मग ती त्यांचा सपोर्ट होता. हा संघर्षाचा काळ होता. ती काळ म्हणजे आता बिझनेस सोपा झालाय तसं. आता भरपूर ऑपॉर्च्युनिटी आहेत, भरपूर संधी आहेत, मटेरियलची उपलब्धता आहे. आता मोबाईल तुमच्या हातात आहे, एका क्लिकवर कुठलंही मटेरियल तुम्ही गुगल सर्च केलं कुठे मिळतंय काय. त्यावेळेस तसं नव्हतं, म्हणजे सुविधाच कमी होत्या आणि पैशाची पण भयंकर कमतरता होती. आता प्रत्येकाच्या खिशात, म्हणजे तुम्ही बिगारी काम करत असलं त्याच्या खिशात 50,000चं क्रेडिट कार्ड आहे. ते त्यावेळेस नव्हतं. त्यावेळेस ऍसेट भरपूर होत्या लोकांकडे. म्हणजे साधारण बाबा एखाद्याकडे 100 एकर जमीन आहे पण पैसे 100 रुपये नाहीत खिशात. बरोबर आहे. परिस्थिती परस्पर गोष्टी ती परिस्थिती असेल. त्यामुळे पैशाची पण भरपूर, अक्षरशः म्हणजे हवा भरायला 10 पैसे. माझ्याकडं साधारण 89 ते 96 पर्यंत मी रोजनिशी लिहायचो. रोजनिशी. बरोबर. म्हणजे रोजनिशी असं लिहायचो की मी ती सकाळी किती वाजता उठतो मी, तेव्हापासून ते रात्री झोपेपर्यंत मी काय केलंय. म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याकडे गेला असेल, तिथं काही वाईट अनुभव आला असेल, तो पण मी लिहिलेला आहे. बरोबर. सायकल पंक्चर झाली तर बाबा त्याला पैसे नसताना मी कुणाकडून घेतले, किती घेतले, 10 पैसे घेतलेले सुद्धा माझ्याकडे नोंदी आहेत. बरोबर. असं आहे ते.
मग ती रोज निश्चय अशासाठी लिहित होतो की मी आज किती खर्च झाला, मग आज कुणाकडून जमा आहेत का, बरोबर एका पानावर खर्च आणि एका पानावर जमा, बरोबर असं लिहायचो मी ते. कारण ज्याचा त्याचा हिशोब पण परत झाला पाहिजे शेवटी, बरोबर. किंवा एखादं काम करताना आपला खर्च किती झालाय ते कळायला पाहिजे. फार चांगली सवय होती मामा. हा. तुम्ही का सोडली मला? आता सोडली म्हणजे नंतर नंतर आता काय झालं, आत्ता बंद झाली माझी त्याच्यानंतर, की व्यवसाय एवढा वाढला की त्यानंतर अकाउंटंट हे ते ठेवले गेले, बरोबर. मग ती त्यांच्याकडे गेलं हिशोब, पण हो. ती पूर्ण सवय बंद झाली. मला आठवतंय माझं लहानपणी अक्षर घाण होतं एकदम, तर माझ्या आजोबांनी मला ती दिली होती डायरी, की म्हटले बाबा तू लिहायला सुरुवात कर, रोज तू काय काय केलं काय काय नाही तर ते तू लिहित जा. तर मी लिहिले 4-5 दिवस. माझा एक लहान भाऊ आहे त्याने ते वाचलं, तर मग माझं ते लिहायचं आपण होतं, म्हटलं नाही मला लिहायचं म्हटलंय. तर मग तेव्हा मग नाहीतर माझं मे बी अक्षर आतापर्यंत चांगलं झालं असतं किंवा काय, पण तेव्हा अनुभव चांगला आहे. पण आपण अनुभव नाही, लेखणीला फार महत्व आहे. लेखणीला लेखणी ही वाचलीच पाहिजे, त्या त्यावेळेसच्या घटना, त्या त्यावेळेसच्या गोष्टी. आता ठीक आहे, आता तुमचं कॉम्प्युटर आलंय, मोबाईल आले, कुठंतरी रेकॉर्ड पाहिजे, बरोबर, त्याला फार महत्व आहे. ते प्रूफ आहेत. आज एवढा फास्ट जमाना आहे ना की लोकांची मेमरी पण फास्ट झालेली आहे, ती विसरत लगेच. बरोबर आहे, पहिल्यासारखं नाही राहिलं. त्यामुळे ती लेखणी असेल तर प्रत्येकाचा एकमेकावरचा विश्वास दृढ होत जातो आणि व्यक्त होता येतं ना, व्यक्त होता येतं. म्हणजे आता काही गोष्टी आपण बोलू शकत नाही कोणाशी, तर ते आपण आपल्या त्याच्यातून आपण ते लिहून ठेवू शकतो. तर ते आहे. तर मामा, आपला आयुष्यातलं टर्निंग पॉईंटचं काम कोणतं होतं तुमचं, की बाबा हे काम झालं आता इथून असं तुम्हाला वाटलं की मी आता स्थिर स्थावर झालोय त्या आपल्या व्यवसायामध्ये? टर्निंग पॉईंट तसं म्हणलं तर तो 12वी नंतरचाच टर्निंग पॉईंट धरला जाईल, पण त्याच्यामधून सुद्धा टर्निंग पॉईंट हा माझा सर्व्हिस सोडून गव्हर्नमेंट कामं करण्यात होता. संघर्ष फार होता, पण टर्निंग पॉईंट तिथंच आहे की संघर्ष अशासाठी होता की सायकलवर प्रवास भरपूर व्हायचा त्यावेळेस. म्हणजे मी घोरपडीला जॉबला, तिथून सायकल राहायला सांगवीत, म्हणजे लग्नानंतर मी सांगवीत राहायला आलो, आणि तिथून पहिलं काम पिंपळे निलकला. बरोबर. ते सगळं सायकलवर प्रवास. बरोबर. मी म्हणल्यासारखं तिथं पण जे पहिलं काम घेतलं ना, तिथं अधिकारी पण 1-2-3 चांगले भेटले मला. म्हणजे एक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून महाडिक सर होते, विठ्ठल महाडिक, हा, आणि डेप्युटी इंजिनियर दीपक ठुगे म्हणून होते, की त्यांनी असं, म्हणजे काय अधिकारी असतात की बाबा तू कशाला ह्याच्यात पडला त्याच्यात पडला, असं नव्हतं. ते उलट गवंडी बघून देण्यापासून, मटेरियल कुठं मिळतंय चांगलं तुला, याच्यासाठी त्यांनी फार मदत केली मला. म्हणजे विशेषतः ठुबे पार्क म्हणून इथे शिवाजीनगरला आहेत दीपक ठुबे, आता ते नाही आहेत, पण त्यांची भरपूर मदत झाली. त्यांचे दीपक ठुबे म्हणून ते डेप्युटी इंजिनियर होते, आणि मला पहिलंच काम मिळालं ते त्यांच्या अंडर होतं, तर त्यांनी फार मदत केली. काम बी इतकं तुम्हाला ते सांगायचं राहिलं की पहिलंच काम का मिळालं मला, तर ते 4थी मागणी असल्यामुळं, तर त्या कामापर्यंत नदीच्या कडेला काम होतं, आणि तिथं कुठली गाडी सायकल सुद्धा पोचू शकत नव्हती, साधारण 100-200 मीटर पर्यंत. अरे बाप, 200 मीटर अलीकडे मटेरियल उतरायचं, आणि त्यावेळेस ते गाढव होती, त्या गाढवाच्या पाठीवर ते मटेरियल ठेवायचं, तिथं न्यायचं, तिथं काम करायचं. अशा पद्धतीचं काम होतं ते. चॅलेंजिंग काम. हा, चॅलेंजिंग काम होतं ते. मशिनरी बिशनरी न्यायची झाली, मशिनरी म्हणजे कुठली मशिनरी, तो मिक्सर, कॉन्क्रीटचा मिक्सर, तर ते आम्ही ते मिलिटरीवाल्याला थोडंसं रिक्वेस्ट करून त्याच्या कंपाऊंड मधून रस्ता करून घेतला, आणि ते तिथं नेऊन तेवढं ते काम करून घेतलेलं. तसं मी राहायला, म्हणजे तिथंच एक, नंतर काय झालं, काम मिळाल्यानंतर एक स्मशानभूमीच्या कडेलाच एक रूम बांधली आम्ही एका जागेत. त्या रूम मध्ये अर्ध सिमेंट, आणि आम्ही त्याच्यातच राहायचो, अर्ध त्याच्यातच हाताने करून खायचं. ते 88, फक्त 1.5 वर्षासाठी तो काळ होता. 1.5 वर्षासाठी. पण त्या काळात तिथं हे पण होत असतील ना, अंत्ययात्रा होत असतील? हो, भरपूर व्हायच्या ना. तेव्हा तिथंच राहायचे शेजारी? तिथंच राहायचो ना, शेजारीच राहायचो. अहो, ते अंत्ययात्रेत सुद्धा काम एवढं काय नसायचं, ते ध्येय असल्यामुळं ती लोक खवळायची, अरे काय चाललंय इथं, काम बंद ठेव ना जरा वेळ. तो पण विषय. बरोबर. पण स्मशानभूमी वेगळी होती, त्यांच्यासाठी वेटिंग शेडचं काम होतं माझं. म्हणजे ते दफन विधी येते तिकडे चालायचं, पण वेटिंग शेड, मग तिथं ती गवंड्याचा हातोडी मारणे येते, ती दिसायचं त्यांना, किंवा विटकाम करायचं, त्यामुळे लोक खवळायची. काय माहित नाही त्या वर्षात का त्या काळात त्या गावात हे पण जास्त व्हायचं, मला तसं वाटायचं किती लोक हे होते. तर बरोबर आहे. तर मामा, जास्त काम तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये केली? म्हणजे आता तसं म्हणायला गेलं तर आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे, पुणे महानगरपालिका
किंवा आपला सार्वजनिक बांधकाम विभाग आहे? नाही, जास्त कामं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच केली, पण कामाचे प्रकार पण वेगवेगळे कामं केली, असं काही नाही. आता माझी स्पेशालिटी मी केली आहे बिल्डिंगची, इमारत बांधकाम मध्ये. पण सुरुवातीपासून सगळ्या प्रकारची कामं केली, म्हणजे रोड असेल, गटर. सुरुवात तर गटरची कामं जास्त असायची. स्मशानभूमीचं मिळालं मला ते, चौथी मागणी असल्यामुळे. पण त्याच्यानंतर गटर, फुटपाथ, दगडी फरशी, गार्डन, संडास ब्लॉक, बरोबर, घाट बांधणे, सगळ्या पद्धती. शाळेची इमारत, हो, शाळेची इमारत, पाणी पुरवठ्याच्या टाक्या बांधणे, पाईपलाईन करणे, सगळे पाण्याच्या टाक्या बांधण्याच्या. मला म्हणजे असा पडलेला प्रश्न आहे स्वतःला, मी एखाद्या टेकडीवर जेव्हा टाकी बघतो ना, तर असं वाटतं की या टेकडीवर कशी बांधली असेल टाकी. एखाद्या ठिकाणी जर एकदम मोठे मोठे टाके असायचे, एकदम 10, 20, 20, 30 हजार लिटरच्या, म्हणजे 10 तर कमी आली खूप, एकदम लाखो लिटरच्या टाक्या असतात. 30 लाख लिटर, 30 मीटर आहे हायस्ट टाकी. तर मग ते कसं चॅलेंजिंग काम होत असेल? चॅलेंजिंग काम म्हणजे प्रत्येक काम स्पेशलच असतं. त्याचे म्हणजे काम मटेरियल तर सगळ्याला सारखंच लागतं, क्वालिटीचं, स्टील किंवा कॉन्क्रीट असेल. स्किल्ड वर्कर लागतात. स्किल्ड वर्कर टाकीवर काम करणारे तुमचं बिल्डिंगवर काम करणारे खूप फरक असतो. खूप फरक आहे, बरोबर. जे टाकीवर काम करणारे लेबर आहेत ना, त्यांची नजर मेलेली असते. तेवढ्या उंचीवर पण बीमवरनं इकडून इकडे चालतात, काही सपोर्ट नसतो. ते स्किल वर्क आहे, त्या पद्धतीची लोकच ते काम करू आपण म्हणजे. आणि त्याच्यात जास्त करून ते बेंगाली आणि बिहारची लोक जास्त काम. बरोबर. मामा, असं तुम्हाला कोणत्या टप्प्यावर आयुष्याचे येऊन तुम्हाला जाणवलं की आता मी आयुष्यात यशस्वी झालोय व्यवसायात, किंवा आता, तर असं कधी तुम्हाला जाणवलं? सर्व्हिस सोडताना जाणवलं होतं मला की आपण यशस्वी होतो. आणि मला असं कधी माणसं पण अशी इतकी चांगली भेटली. आता व्यवसाय करताना सांगतो तुम्हाला की मी पिंपळी निलखचं पहिलं काम केलं, बरोबर. तिथंच मला ते अवघड काम केल्यामुळे त्यावेळेस श्रीनिवास पाटील होते कमिशनर, बरोबर, एपीसीएमसी. हा, तर ते आणि हे ठुबे साहेब आणि त्यांच्यावरती माडिक साहेब यांनी कमिशनरला प्रस्ताव दिला की आपण 4दा मागणी केली तर कोणी काम दिलेलं नाही. तर ह्या, आणि त्यावेळेस एज मी त्यावेळेस होतो 28 वय, बरोबर, आणि वजन माझं 45 किलो, म्हणजे एकदम वीक होतो. ते कमिशनर समोर मला घेऊन गेले आणि म्हणले की नाही साहेब, आपल्याला याला एक थेट पद्धतीने काम द्यावं. संधी द्यायची. त्यावेळेस होता काळ की थेट पद्धतीने विदाऊट टेंडर काम द्यायचे. बरोबर. पिंपळी निलखलाच महादेव मंदिरच्या कडेला, आपल्या नदीच्या कडेला महादेव मंदिर बांधायचं होतं त्यांना. म्हणजे महादेव मंदिरचा परिसर विकसित करायचा होता. मंदिर इथे बांधत नाही गव्हर्नमेंट कधी. तर महादेव मंदिरचा परिसर विकसित करण्याचं काम त्यांनी काढलं होतं. ते 2 कोटीचं 2 लाखाचं काम होतं फक्त. तर ते मला विदाऊट टेंडर काम दिलं होतं त्यावेळेस. मग तिथं वाटलं की अरे आपण आता करू शकतो, एवढं अवघड काम केलं आणि एवढं बक्षीस पण लगेच मिळालं. मग तिथून कामाचं म्हणजे आजपर्यंत, म्हणजे 88 पासून ते आजपर्यंत एकही दिवस असा नाही की माझं कॉर्पोरेशनचं काम बंद आहे. आजपर्यंत कुठलं ना कुठलं काम चालूच आहे माझं. बरोबर. तर व्यवसायात आता आपल्या मराठी माणसांमध्ये कसं असतं की व्यवसायात थोडंसं सक्सेस मिळालं की एकतर सत्तेची ओढ लागते, तो मोह आवरता येत नाही. म्हणजे एकतर आता जिथे राहताय तिथे किंवा गावाकडे, मग तुम्ही स्वतःला या गोष्टीपासून कसं दूर ठेवलं की या सत्ता कारणापासून म्हणा किंवा या इलेक्शन पासून म्हणा? नाही, तसं गव्हर्नमेंटच्या कामात असल्यामुळे ना माझा राजकीय लोकांशी संबंध बरेच आलेले आहेत. बरोबर. किंवा इव्हन पहिल्या कामापासून नगरसेवक असणे, त्यांच्याकडे जाऊन सांगणे हे काम चालू आहे, ते काम चालू आहे. तर योगायोग असा झाला की मला त्याच्यानंतर एक काम मिळालं पिंपळे गुरुचं रोडचं काम मिळालं. तो एक मोठा टर्निंग पॉइंट असू शकतो माझा. बरोबर. की तिथं एक म्हणजे लक्ष्मण जगताप त्यावेळेस नगरसेवक होते, आता आमदार आता नाहीत आपल्यात ते, पण तो देव माणूस भेटला आपल्याला की इतका सपोर्ट असू शकतो असं वाटत नाही. की म्हणजे त्यावेळेस वाटायचं की याला आपण एकतर बाहेरून आलेलो आहे, स्थानिक आहे, शेवटी असतंच ते. आम्ही माझ्या गावात गेलो आणि बाहेरचा कोण शिक्षक जरी आला तरी आपण त्या दृष्टीने बघतोच, तसं मला वाटायचं. परंतु त्यांचा इतका सपोर्ट ना. बरोबर. आणि त्यांच्याकडे काय होतं, त्यांचं पण शिक्षण कमी होतं, मला माहिती होतं. साधारण माझ्या त्यांचं एज एकच आहे. एज एकच असल्यामुळे आहे ना, थोडे सूर जुळले होते, एकदम मस्त जुळले ते. थोडं कसं, आणि विचार पण त्यांचे फार भयंकर स्टँडर्ड विचार होते. बरोबर. जरी शिक्षण कमी असलं ना
तर पैशाला कशी किंमत द्यायची किंवा पैसा कसा वापरायचा, निर्व्यसनी कसं राहायचं, ते घरानं म्हणजे मला माहिती की ते वडिलोपार्जित माळकरी घराणं आहे ते. बरोबर. त्यामुळं पैशाचा योग्य वापर, बरोबर. तुमचं निर्व्यसनी कसं राहायचं. बरोबर. जरी शिक्षण कमी असलं ना त्यांच्याकडे एक स्किल होतं की चौकस बुद्धी फार होती. बरोबर. कुणी आलाय तर ते असं सहजासहजी हे करत नव्हते, त्याला कम्प्लीट माहिती काय करतो काय नाही करत, शिक्षण किती झाले, वडील काय करत होते, चौकस मग असं का नाही करत तसं का नाही करत. बरोबर. त्यांचा सपोर्ट इनडायरेक्ट मला काय लागला की दुसरं काम मोठं घेताना माझं धाडस वाढलं की आपल्या मागे एक मोठा माणूस आहे बाबा. बरोबर. ह्याच्या आता शेवटी प्रत्येकाला वाटतं की आज माझ्याकडे पैसे एवढेच आहेत आणि आपण कशाला एवढं मोठं काम घ्यायचं. खरंय. पण तिथं असा टर्निंग पॉईंट मिळाला की ते म्हणले अरे काय छोटी का कामं घेतो, तू मोठी कामं कर ना. आहे आपल्याकडे बँक आहेत, सगळ्या आहेत, मी तुला. इथं कसं होतं की बँक कुठली आपल्याला उभा करणार हा पण प्रश्न. तो पण सर्वात मोठा प्रश्न तोच. मला तेच विचारायचं होतं मला की आता तुम्ही आयुष्याच्या वळणावर यशस्वी झाला, एखाद्याला जर व्यवसायात यायचंय, आता त्याने भांडवल कुठून हे करायचं आणि तुम्ही कसं तुमच्या सुरुवातीचं भांडवल जमा केलं किंवा नवउद्योजकांना तुमचं या बाबतीत काय सल्ला आहे बँक किंवा या गोष्टींचा. ना आता तशा सुविधा भरपूर झालेल्या आहेत. बँक सुद्धा आता तुमच्या खरं तर शासनाने सुद्धा बऱ्याच योजना काढलेल्या आहेत. आत्ताचा काळ सांगतो मी की तुम्हाला मेक इन इंडिया असेल, गव्हर्नमेंटच्या ती अण्णासाहेब पाटील योजना असेल, सुशिक्षित बेरोजगारांना किंवा उद्योग व्हायचं कसं करायचं असेल, नॉमिनली 1-2% व्याज मिळतात. त्यावेळेस तसं नव्हतं. त्यावेळेस नॅशनलाइज बँकेचं थोडंसं अवघड होतं. परंतु हेच सांगितलं तुम्हाला की लक्ष्मण भाऊ त्यावेळेस नगरसेवकच होते, पण ते एक बँक त्यांच्याकडे होती, गणेश बँक, गणेश सहकारी बँक. हो आहे ना, ते स्वतः त्याच्यात म्हणजे फार इन्व्हॉल्व होऊन त्यांनी ते बँक अगदी पिंपरी चिंचवडमध्ये 1 नंबर बँक आहे. म्हणजे एनपीएत असेल किंवा टर्नओव्हर मध्ये असेल, कोऑपरेटिव्ह बँकेतली एकदम टॉपची बँक आहे ते आज पण. त्या बँकेच्या ह्याच्यातून मला ते म्हटले की तुला काय तिथं सीसी पाहिजे असेल, टर्म लोन पाहिजे असेल तर मी तिथं करून देतो. तर साधारण मला आपल्याला इथं काय असेट काय नसल्यामुळं मॉर्गेजला नसायचं काय किंवा जामीनदार कुठनं बघायचा. बरोबर. कधी पण जामीनदार आपल्यापेक्षा जास्त थोडासा कमावणारा पगारवाला असेल तर त्यांनी त्या गोष्टीला फार मदत केली की. बरोबर. लोक कानपूस पण करतात की जामीनदार व्हायला. हो, त्यांनी सांगितल्यामुळे 1-2 जामीन असे मिळाले. किंवा कधी कधी तर म्हणायचे की बाबा तुम्ही म्हणजे बँक आता त्यांच्या ह्याच्यात असल्यामुळं मग तू एक काम कर, प्लॉट घेऊन घर बांधले. अच्छा. मग ते प्लॉट घेऊन मला घर बांधायला लावलं. घर बांधायला सुद्धा मदत केली त्यांनी. तुमचं आता जे सांगितलं जुनं घर, मग ते मॉर्गेज ठेवून मला ते लोन करायला लावलं. त्याचे ऍक्च्युअल त्यांचं त्यानंतर त्यांना पण वाटलं की अरे एवढं लांबून येऊन हा व्यवसाय करतोय. त्यांचे धाकटे बंधू होते, विजू शेट म्हणतात. बरोबर. आता ते फार मोठे म्हणजे व्यावसायिक झालेले आहेत बिल्डर मध्ये. त्यांनी मला दिलं की तुला काय मटेरियल लागतं ना ह्याच्याकडनं घे, बाहेरून घेण्यापेक्षा हा तू. त्यांचा पण तो तुमचा त्यांचा व्यवसाय सुरू झाला. मग ते मुरुम लागले, डबर लागले, खडी. त्यावेळेस मी WBM रोडची कामं जास्त करायचं. त्याला लागणारं मटेरियल सगळं ते सप्लाय करायचे आणि मग पैशाची चिंताच नाही ना, बिल निघाल्यावर पैसे द्यायचे. अच्छा, तो पण विषय असं होतं ते. विजय शेठचं पण त्यांचा पण स्टॅमिना डेंजर होता काम करण्याचा. त्यांची कुवत, त्यांचं ते कष्ट करण्याची ताकद, रात्र फिरण्याची, ते अजून पण तसंच आहेत. बरोबर. पण ते निर्व्यसनी आणि सहकारातला माणूस, सहकार करणारा माणूस भेटला. त्यामुळे पिंपरी चिंचवडला मला तिथं इतका हुरूप आला किंवा जोश आला ना. बरोबर. की मग फार मोठी मोठी कामं घ्यायला चालू केली. आता मामा तुम्ही आतापर्यंत किती पिंपरी चिंचवड सोबत तुम्ही कुठे कुठे काम केले? तुम्ही देवाळंदीला काम केलेलं आहे. देहूचं भक्त निवास असेल, तो घाट असेल, त्यानंतर वैकुंठ गमन परिसर विकसित करायचं काम केलंय. पुढं सुदुंबऱ्याला काम केलं, ते संत जगनाडे महाराजाचं मंदिरचं कंपाऊंड वाले. ते आळंदीचं तर वॉटर सप्लायची स्कीम मीच केलेली आहे. योगायोगाने तिथं आमचे एक मोहिते सर म्हणून सांगलीतच राहतात, ते 9 वर्ष तिथं विश्वस्त होते. तर त्यांनी मला मंदिरची पण कामं दिली होती. काही काळ वरती ते सभा मंडपचे पत्रे चेंज करणे, आतला तो रुक्मिणी मंडप कुठला तरी मंडप आहे एक, त्या मंडपाला दगडी क्लॅडिंग करणे,
कामं केलेत तिथलं भक्ती शिल्पाचं काम पण बहुतेक तुम्ही हा म्हणजे तसं तर हो तसं तर म्हणजे भारतात सगळ्यात उंच झेंडा उभारायचं काम आपण पिंपरी चिंचवडला केले भक्ती शक्ती चौकात. तो 356 फुटाचा उंच झेंडा आहे. झेंड्याचं एक वैशिष्ट्य आहे की अजूनपर्यंत भारतात त्याच्यापेक्षा उंच झेंडा कुठे झालेला नाही किंवा याच्या अगोदर पण नव्हता झाला. बरोबर. नाही खरंच अभिमान वाटतो तो झेंडा आहे ना, असं आपण जशी निगडी सोडली तर जो समोर दिसतो उड्डाण पुलावरून जाताना एकदम अत्यंत सुंदर तो असा विलोभनीय दृश्य असतं. आता देऊ आळंदीचा विषय निघाला तर त्यावरून संप्रदायाशी तुमचा ओढा कसा आला? तुम्ही पण माळकरीच आहे. हो हो हो. संप्रदायाचा म्हणजे प्रत्येक क्षेत्रातली माणसं मला भेटली. तसं मी हा व्यवसाय करत असताना मला वाळू सप्लाय करायचे लक्ष्मण बहिरट म्हणून होते, सांगवीतच राहिले होते, ते प्रॉपर पुणे जिल्ह्यातले होते. तर ते मला वाळू सप्लाय करायचे. बरोबर. आणि ते वाळू सप्लाय करत असताना ते माळकरी होते आणि ते वारी करायचे. मग ते मला म्हणले की, आणि दुसरी गोष्ट मी लक्ष्मण भाऊच्या संपर्कात आल्यामुळे ते घरानंच माळकरी होतं. बरोबर. तर त्यांचे बंधू विजय शेटन मी दर गुरुवारी नारायणपूरला जायचं त्या काळात. 90 ते 95 आम्ही एकही दिवस असा नाही, 90 ते 95 बरोबर की भेटलो ना आम्ही एक दिवस एकमेकांना. हा. तर त्या काळी मी ते नारायणपूरला जायचं. ते विजय शेट काय खात नसायचे. मग आम्ही नारायणपूरला जायचं, पण येताना कुठं तर हॉटेलवरती नॉनव्हेज ते खाण्यात यायचं. पहिल्यापासून मी काय म्हणजे ड्रिंक्स बद्दल कधी काय घेतलेलं नाही. बरोबर. त्यामुळे त्याचा काही विषयच नव्हता, परंतु ते मटण खाणं व्हायचं. अच्छा, पहिलं 95च्या आधी व्हायचं. 95च्या नाही, 90 ते 95 फिरायचं, पण मी 93लाच माळ घातलेली. अच्छा, 93ला माळ घातली. तर ते म्हणले की यार तू कशाला मटण तरी खातो. मग त्यांनी स्वतः नारायण महाराज त्यावेळेस एकदम सुरुवात होती त्यांची पण. बरोबर. त्यांच्याकडे आम्ही गेलो, 4-5 जण गेलो होतो आम्ही. तर नारायण महाराजांना त्यांनी सांगितलं विशेषणी की यांना माळ घालायची, माझी तर माळ आहेच. तर नारायण महाराजांनी सांगितलं, अरे तरुणात तुम्ही एक 10 मिनिटं विचार करा. बरोबर. परत या, एकदा घातली तर परत काढायची नाही तुम्ही. त्या तत्वात असेल तर मी घालतो. मग आम्ही 10 मिनिटं विचार केला, त्यातली 2 माणसं कट झाले, मग 3 जणांनी आम्ही माळ घातली होती. एकाला तर महाराजच म्हणले की यार हा 10 तर 12-15 वर्षाचाच पोरगा आहे जो ते बहिरट नाना, मी म्हणलं तुम्हाला त्यांचा मुलगा होता रवींद्र बहिरट, त्याला तर माळच घातली नाही त्यांनी, की म्हणले नको याला, अजून याला समज नाहीये, 12-13 वर्षाचाच पोरगा आहे हा. तिथं माळ घातली मी, 93ला माळ घातली. ते बहिरट नाना माळकरीच असल्यामुळे त्यांना खूप आनंद झाला. ते म्हणले आता साहेब तुम्ही माळ घातली तर वारी चालू करा. गेले 22-23 वर्ष मी वारी करतोय आता, म्हणजे पायी वारी करतो माऊलीच्या. तुम्ही म्हणले ते टेंभुकर महाराजाची 2 नंबर 3 नंबर दिंडीत सांगवीतले एक साधारण 100-150 लोक आहेत, त्या लोकात वारी करतो. त्यामुळे ते अध्यात्मात जाण्याचा योग आला. तुमचं बऱ्याच गोष्टींना सहकार्य पण होत असतं अशा धार्मिक कार्यांना. पण दान धर्म किती महत्वाचा आहे आपल्या आयुष्यामध्ये? हे पैसे कमवत असतात, दान धर्म तर फार महत्वाचा आहे, पण दान धर्म करताना तुम्ही तुमचं अगोदर बघितलं पाहिजे. आपण आता रेल्वेत प्रवास करताना बघतो, आपलं विमानाने ते सांगतात की बाबा ऑक्सिजन कमी पडला किंवा काय ऍक्सिडेंट झाला तर पहिलं तुम्ही तुमचा मास्क लावा, मग शेजारच्याला मदत करा. बरोबर. तर तसं दान धर्माचं सुद्धा तसंच आहे बरं का. तुम्ही पहिलं तुमचं स्वतः डेव्हलप झालं पाहिजे. तुमचा तुम्ही म्हणताय की तुमच्यावर ज्यांनी केलं असेल, काय तुम्हाला सहकार्य झालं असेल, त्यांच्या पहिलं सहकार्याची परतफेड झाली पाहिजे. हे सुद्धा फार मोठं दानधर्म आहे की समजा मला एखाद्याचं सहकार्य झाले तर त्याला परत त्याच्या सहकार्याची परतफेड करणं माझं पहिलं कर्तव्य आहे, त्याच्यानंतर दानधर्म कर्तव्य. तसं करत आल्यानंतर दानधर्माला खरंच चांगलं आहे की बाबा दानधर्म करणे हे काय कुणासाठी नाही, परंतु तुमचं समाधान किंवा आत्मिक समाधान ह्याच्यासाठी फार चांगलं आहे दानधर्म. पण स्वतः डेव्हलप होऊन दानधर्म करणं कधी पण चांगलं असेल. तर मामा, आतापर्यंत व्यवसायात कशा अडी अडचणी आल्या आणि असा एखादा प्रसंग होता का की तुम्हाला असं त्यावेळी वाटलं की आता आपण सगळं हा जो डोलार उभा केलाय तो पडतोय की काय, असा एखादा प्रसंग असेल किंवा अडी अडचण असेल, त्यातून तुम्ही कसा मार्ग काढला तर ते तुम्ही शेअर केलं तर काही शिकायला मिळेल आमच्यासारख्या. व्यवसायात कसं आहे माहिती का, अडी अडचणी तर बऱ्याच असतातच. बरोबर. पण व्यवसायासाठी काय कौशल्य पाहिजेत माणसाचं. बरोबर. नसले तरी तुम्हाला त्या व्यवसायात जायचं असेल तर ते कौशल्य अंगी असले पाहिजेत, आणायला पाहिजेत. बरोबर.
तर ती कौशल्य म्हणजे कसं, पहिलं कौशल्य आहे की तुम्हाला ते भाषा शैली पाहिजे तुमची, म्हणजे तुमचा संवाद कसा पाहिजे. हा, की म्हणजे तुम्हाला जर त्यातलं नॉलेज असेल तरच तुम्ही बोला, नाही तर तुम्ही बोललेलं नाही चांगलं. राईट. समोरच्याला तुम्ही तुमचं नॉलेज काय ते वेगळंच सांगत बसलं तर तुमचं ते व्यवसायात समोरचा माणूस सहकार्य नाही करणार ना. बरोबर आहे. त्यानंतर दुसरं कौशल्य आहे की ते देहबोली तुमची तशी पाहिजे. म्हणजे तुम्ही एखाद्या ऑफिसर गेलाय, मोठ्या ऑफिसरकडे गेलाय एखादा व्यवसाय मागायला किंवा मोठ्या उद्योगपतीकडे गेले आणि मस्त असं रुबाबात पुढच्या 2 गुंड्या उड्या ठेवून असं करून बसले तर ती पण देहबोली नाही पाहिजे ना. म्हणजे देहबोली पण चांगली पाहिजे, कौशल्य तुमच्याकडे चांगलं पाहिजे, नम्रतेने बोललं पाहिजे. तिसरं गोष्ट आहे तुमच्याकडे पेशन्स पाहिजेत, संयम पाहिजे, दूरदृष्टी पाहिजे. दूरदृष्टी काय की बाबा आज नाही माझा पण उद्याचा दिवस माझा नक्की असणार आहे. दूरदृष्टी पाहिजे. त्याच्यापेक्षा सगळ्यात अजून महत्वाचं आहे की तुमचे विचार पॉझिटिव्ह पाहिजे. विचार पॉझिटिव्ह कसे, तुम्ही जर एखादं काम करायला गेलं तर नाही मी हे करू शकतो असे विचार पाहिजेत. बरोबर. ठीक आहे आज नाही केलं किंवा ह्याच्यात ही अडचण आहे, ती अडचण बाजूला सारू आपण, पॉझिटिव्ह विचार पाहिजे. आणि विचार करताना पण आता त्यावेळेस ठीक आहे काय समजलं नाही, पण आज मला वाटतं की आपण विचार मोठे करायला पाहिजे. विचार मोठे करायला, बरोबर. बारीक विचार नाही केला पाहिजे, कारण विचारातनं ते एकदा तुमच्या विचारात आलं तर ते कृतीत येतं. बरोबर आहे. कृतीत आलं तरच तुम्ही यशस्वी होताय ना. यशस्वी कधी होतो की तुम्ही काय तर करून दाखवायला पाहिजे, नुसतं विचार करून नाही. बरं, करून दाखवायचं असेल तर पहिलं तुमच्या विचारात पाहिजे. बरोबर. म्हणजे ही जी काही व्यवसायाची मग अजून पुढे आहे की सातत्य पाहिजे. एखादा तुम्ही व्यवसाय स्वीकारायचं ठरवलं तर त्याच्यात सातत्य पाहिजे, धाडस पाहिजे, सातत्य पाहिजे, धाडस पाहिजे. जसं तुम्ही केलं की गव्हर्नमेंटची नोकरी सोडून व्यवसाय चालू. हा, ही व्यवसायाची कौशल्य आहेत. मग अडचणी तर भयंकर असतात, पण जेवढ्या अडचणी आहेत ना त्याला तेवढे मार्ग पण असतात. एक अडचण असेल तर 10 मार्ग असतात. असं नाही की एकच मार्ग आहे तो मार्ग संपला नाही. एक तर पहिला मार्ग आहे की त्याला थोडं शांततेत घेणं, पेशन्सने घेणं असं. दुसरा मार्ग आहे की बाबा थोडस नम्रतेत जाऊन त्याला फेस करणं. अडचण पैशाची असेल तर थोडं ठीक आहे बँकेकडे जावा तुम्ही. बँका आत्ता आहेत, त्यावेळेस नव्हत्या बँका. तुम्ही तुमचे जे विश्वासू आहेत, सहकार्य आहेत, मार्केटमध्ये अशी पण लोक आहेत की त्यांच्याकडे पैसे असू शकतात, बरोबर, ते मदतीला तयार असतात. पण तुमचं तसं हे पाहिजे. मला अशी कधी वेळ आली नाही तुम्ही म्हटले की व्यवसाय बंद करावा का काय असं वाटलं. बरोबर. तशी वेळ आलेली नाही, परंतु मी काही लोक बघितलेले आहेत की माझ्या 10 पट पुढे असणारी लोक आहेत व्यवसायात. फार मोठं नाव होतं त्यांचं. बरोबर. आणि ते आज म्हणजे थोडंसं प्रॉब्लेम मध्ये आहेत किंवा इव्हन व्यवसाय पण बंद करावा लागलेले आहेत. बरोबर. बँक करप्ट झालेले आहेत. आता उदाहरण म्हणजे फार मोठे मोठे व्यावसायिक पुण्यात पण बिल्डर झाले किंवा काय झाले. तर त्याच्यावरनं आपण धडा घेतला पाहिजे की हे कुठं चुकलेत. आता यशस्वी माणसाचा नुसता विचार नाही केला पाहिजे. एखाद्याला व्यावसायिकाला त्याचा जर व्यवसाय सक्सेस करायचा असेल तर सगळ्या सक्सेस स्टोरीज वाचून चालणार नाही. बरोबर. तसं मग आपलं पण अभ्यास होतो ना की कुठं थांबायचं, कुठंपर्यंत आपण न्यायचं. कुठलीही गोष्ट असेल, एखादी अडचण असेल त्याला कुठपर्यंत आणत न्यायचा, एखादा विषय असेल कुठंतरी जाऊन थांबायचं ना. रस्त्यावर समजा एखादी गाडीला गाडी घासली, 2-4 शिव्या देऊन 2 एकमेकाला मारून थांबायचं, त्याच्यापेक्षा न शिव्या देता न मारता सुद्धा थांबता येते ना. बरोबर आहे. तसं त्या गोष्टी आहेत की व्यवसायात पण तसं आहे की तुम्ही ओव्हर ट्रेडिंग नाही झालं पाहिजे. एवढं आहे की तुमच्या खिशात 100 रुपये आहेत आणि तुमचं मार्केटमध्ये समजा 500 रुपयाचं क्रेडिट असेल, 1000 रुपयाचं क्रेडिट, तर त्या 500 प्लस 100 प्लस अजून 500, 1100 रुपयाचं तुम्ही डेअरिंग करा. त्याच्या पुढचं डेअरिंग म्हणल्यानंतर मग थोडस रिस्क आहे. तर ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. मी जे अनसक्सेस झालेले आहेत किंवा आता जे अडचणीला फेस करतात ना, त्यांचा अभ्यास मी केला तर थोडस ओव्हर ट्रेडिंगचा आहे. माझ्या व्यवसायातल्या सांगतोय मी. धाडस करावं पण कॅल्क्युलेटेड रिस्क असावी. कॅल्क्युलेटेड असावी, एकदमच ओव्हर नसावं. मग त्याचं नियोजन तुम्हाला जमलं पाहिजे. व्यवसायात म्हणजे सक्सेसचा एक भाग पण आहे, नियोजन पाहिजे. सातत्य आणि नियोजन या 2 गोष्टी पाहिजेत. नियोजन नसेल तर तुम्ही गडबडला तर मग बाकी थोडं जरी तुम्ही वायबल झाला तर सगळेच वायबल होतात. तिथं मग अवघड होतं. तुमची पेशन्स, बेअरिंग कॅपॅसिटी पाहिजे, सहन करण्याची शक्ती, दांडगी पाहिजे. शांत हा म्हणजे विचार आणि शांत, बरोबर, याच्यात व्यवसायात टिकायचं. कुठला व्यवसाय असू द्या,
मग तुमचा आतापर्यंतचा तुमचा म्हणजे गेल्या वर्षी टर्नओव्हर किती होता? म्हणजे जो तुम्ही जे तुम्हाला 300 रुपये मिळायचे स्टायपंड, मग तिथून सुरू झालेला प्रवास, तर आताचा तुमचा टर्नओव्हर किती होता? मागच्या वर्षी टर्नओव्हर साधारण 210 कोटीच्या पुढे गेला. या वर्षी साधारण 250-300 पर्यंत जाईल. म्हणजे थोडक्यात आपण म्हणू शकतो 300 रुपयापासून ते 300 कोटी रुपयापर्यंतचा प्रवास तुम्ही पार पाडलाय. आता सध्या मुलगा बघतो सगळ्या गोष्टी. बरोबर. मी त्याला आहे सपोर्ट म्हणून, पण जो 80-90% मुलगाच बघतो. जिथं माझी गरज असेल तिथं मी जातो. बरोबर. मामा, विनम्रपणा तुम्ही कसा अंगीकारला? म्हणजे अजूनपर्यंत जो तुम्ही पहिल्या जे तुम्ही म्हणताय की जेव्हा 45 किलो वजन होतं तेव्हापासून जे तुम्ही जो विनम्रपणा तुमच्या अंगी येतो आतापर्यंत, कारण की लोकांना एक एरोगन्स येतो की एक थोडी सक्सेस मिळाल्यानंतर. तर मी पण आता आजूबाजूला बघतो माझ्या मित्रांमध्ये किंवा कुठे, तर थोडीशी एक सक्सेस मिळाली की थोडंसं त्यांचं देहबोली चेंज होऊन जाते. नाही काय, माणूस घडतोय ना, ते खरं तर संगतीने पण घडतो. बरोबर. त्या काळातल्या मला त्या काही संगती मिळाल्या असतील. आता आपण म्हणतो की अशी काही संगत तुम्हाला भेटली, तर मला ती ऐन व्यवसाय पिकअप मध्ये यायला आणि मी ते माळकरी पंथात गेलो. बरोबर. हो. तुम्हाला तो अध्यात्म धर्म माहिती असेल कदाचित, म्हणजे माहिती असणारच. तर तिथं बघा, तुम्ही लहान असू द्या मोठा असू द्या एकमेकाच्या पाया पडतात. ते थोडासा त्याचा प्रभाव आहे माझ्यावर की वारकरी पंथातले. मी काय असं बाकीच्या देवाचं काय माहित नाही मला, पण मी एकमेव देव मानतो की पंढरपूरचा. तोच देव आहे. म्हणजे ब्रह्मांड नायक असू द्या, म्हणजे आता त्या अध्यात्मात गेल्यामुळे थोडा अभ्यास झाला असेल की जेव्हा नव्हते चराचर तेव्हापासून ते पंढरपूर आहे. तो असा इतिहास वाचून त्याच्यावर प्रभावित होऊन, आणि तो देव बी असा आहे ना की तिथं काय लागत नाही. तुम्ही म्हणजे पान फुल काही नाही नेलं तरी चालतंय. तो गरीबाचा देव म्हणूनच प्रसिद्ध आहे. विसर नाव असं आहे ते. आणि त्यांचं कर्मकांड पण कमी आहेत बघा तुम्ही. त्याच्यात म्हणजे तुम्ही हरिपाठ माहितीच असेल तुम्हाला. त्यातली एक ओवी सांगतो तुम्हाला की एक तत्व नाम दरडदरी म्हणा हर्षी करणार तुझे, ते नाम सोपेरे रामकृष्ण. तुम्ही काहीच करू नका हो, तुम्ही फक्त रामकृष्ण म्हणत राहा. असं आहे. म्हणजे तुम्ही तू कुठला मोठा अभिषेक करू नका किंवा होम हवन करू नका. एका ठिकाणी 5 मिनिटं बसा आणि रामकृष्ण म्हणा, एवढा आहे. त्यांनी काय होतं की तुमच्या अंगात थोडीशी नम्रता येतेच. किती म्हणलं तरी तुम्हाला वाटले की याला जाऊ दे, नको बाबा असं. आणि तुमचं आता तुम्ही ते विचारलं नाही तरी पण सांगतो की माणसाने आहे ना सतत चालत राहिलं पाहिजे. पैसा किंवा संपत्ती ह्याच्याबरोबर यशाबरोबर आहे ना, सगळ्यात महत्वाचं म्हणजे कशासाठी करतोय आपण, तर आपलं आरोग्यासाठी. बरोबर. आणि माझा एक मंत्र आहे की जो माणूस सकाळी उठून लवकर चालतो ना, त्याच्या मागे लक्ष्मी चालते. म्हणजे आरोग्याचा तर विषय नाहीच आहे. बरोबर. माझा अनुभव आहे, माझ्या आयुष्यात मला पैसे कधीच कमी पडले नाहीत. बरोबर. म्हणजे माझे स्वतःचे पैसे नाही आहेत, म्हणजे कमी पडले नाहीत म्हणजे माझ्याकडे भरपूर पैसे असं नाही. बरोबर. की मला असे तुमच्यासारखी लोक पण पैसे सहज देतात. आता बरंच चेड बसली तिथं. नुसतं नाव सांगच तर म्हणते कुठे मामा. बरोबर. म्हणजे ते एक आहे की मी आज पण 5:30ला उठलेला असतो आणि वॉकिंग चालू असतं माझं. 6च्या दरम्यान मी वॉकिंगला निघतोच. तो माझा अनुभव आहे. गेले 35 वर्ष झाले की मी वॉकिंग करतो सकाळ संध्याकाळ 2. मग ती वॉकिंग केल्यामुळे काय होतं की तुमचे पाय जमिनीवर राहतात. थोडस रस्त्याने जाताना सगळं दिसतं पण तुम्हाला चित्र. आणि काय का असं शरीरातल्या प्रत्येक नाकापासून केसापर्यंत रक्त पुरवठा तेवढा होतो. त्या काळात रनिंग केलं असेल, आता वॉकिंग करतोय. विचारात सातत्य राहतं, वाईट विचार येत नाही. थोडस आहे ते. बरोबर. मी पण अनेक वेळा विचार करतो की सकाळी उठून मॉर्निंग वॉकला जाईल. अलाराम पण जवळपास 50 वेळा जरी लावला असेल, पण ते काय नाही, ते ठरवावं लागतं. त्याला एखादा मित्र तयार करा. आपण कधी कंटाळा आला तर तो तयार करतो, तो फोन करतो, तो उठवतो. त्याला कंटाळा आला तर आपण उठवायचं. अशा ते ग्रुप करायला पाहिजे. बरोबर. मामा, आपण तुमच्या यशामध्ये तुमच्या कुटुंबाची भूमिका कशी आहे? की ज्या तुमच्या मिसेस आहेत किंवा मुलं आहेत की तुमचे आई वडील आहे, तुम्ही जसे की तुम्ही तुमच्या बंधूंचं नाव घेतलं. नाही, ह्या सगळ्यांच्या त्यावेळेस तशा बघितल्या तर जबाबदाऱ्याच होत्या. बरोबर. म्हणजे आई वडील आहेत आता.
हो किती मी माझ्या मुलासाठी केलं तर ते मला सांगता येणार नाही मी माझ्या मुलासाठी केलं का, तर माझी ती जबाबदारी आहे. जबाबदारी आहे. बरोबर. तसं माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी केलेलं आहे, पण ती मी म्हणणार नाही की त्यांची जबाबदारी आहे. हो तसं खरी साथ असेल तर ती माझ्या मिसेसची बरोबर. हो आहे. तिचं योगदान या मुलांना शिकवणे. हो काय भयंकर म्हणजे सांगवीत राहायला आलो मी तिथं, पण असाच माझा अनुभव आहे की एक नातेवाईक होते, त्यांना मी रूम भाड्याने बघा म्हटल्यानंतर ते म्हटले ही माझी जागा आहे, इथं बांधतो. चारही बाजूनी पत्रे वर पत्रे अशी काय रूम म्हणता? बांधली. अरे हा. बापरे. त्याला ना खिडकी ना काही. अरे बापरे. आणि अशा रूम मध्ये मी लग्न करून एक मुली घेऊन आलेलो इथं, अशा रूम मध्ये. बरोबर. तुम्हाला आता विषय निघाला, मी नाईट करून यायचो रात्री, हो मग सकाळी 7-8 पर्यंत घरी यायचं. बरोबर. मग 10 वाजेपर्यंत थोडस झोपा वाटायचं, हा तर ते पत्र्यानी सकाळी 10 वाजेपर्यंत इतकं गरम व्हायचं ना की ते बरोबर. त्या काळात लोखंडी कॉट असायचे. हा लोखंडी. बरोबर. तर त्या लोखंडी कॉटवरती चादर ओली करायची आणि मी त्याच्या खाली झोपायचं, त्या कॉटच्या खाली. अरे बापरे. असं 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 ते काढलेले दिवस आहेत. मग आता आपलं ठीक आहे, आपण 5 वर्षापासून ते करत होतो, पण मिसेससाठी नवीनच होतं. हो येताना भावाची मुलं आणलेली ती शिकायला. बरोबर. तर ती असं 3-3, 4-4 मुलाला नवीन लग्न झालेली स्त्री शाळेत सोडायला घेऊन जायची हाताला धरून. अरे बापरे. नर्सी हायस्कूल म्हणून सांगवीत आहे, बरोबर. हा. त्या शाळेत दळणाचे डबे असे डोक्यावर, माया देखत कधी कधी ते दळणाचे डबे घेऊन डोक्यावर यायची, ते दळण घेऊन. किंवा त्यावेळेस पाणी पण नसायचं, हापशावरनं पाणी भरणे. बरोबर. मला म्हणजे माझ्या यशात आहे ना, खरं तर बिझनेसमध्ये घरातलं मी काहीच बघितलेलं नाही, मग आज पण बघत नाही. हो आज पण नाही, मुलांचं नाही, बरोबर. घरातल्या जबाबदाऱ्या असतील बरोबर. काय, म्हणजे घरातलं किराण्याचं मला अजून पण रेट माहित नाही, काय साखरेचा भाव काय, भाजीचा काय भाव आज पण माहित नाही मला. तीच बघती सगळं. त्यावेळेस पण मुलांची दप्तर लागली, मुलांच्या शाळेत काही मीटिंग असल्या बरोबर. किंवा मुलांना काही कमी जास्ती दवाखान्यात न्यायचं असेल तर ते सगळं तीच करते. त्यामुळं माझ्यापेक्षा तसा तर सपोर्ट बिझनेसला तिचाच झालेला आहे. दोन्ही आघाड्यांवर पॅरल संघर्ष चालला होता. हो, म्हणजे तुमचा इकडे त्यांचा त्यांचा घरगुती. घरात बरोबर. बरोबर आहे. एखादं म्हणतात ना की घरात मन जर शांत असेल तर आपण बाहेर हो. डोकं लावू शकतो. नाही, ते कधी जाणू पण दिलं नाही की घरात बाबा ती मुलं रडत असायची, पण ती कधी मला म्हणली नाही की ह्यांनी आगावपणा केला, त्यांनी ते आगाव. हो. लहान मुलं म्हणल्यावर भांडणं तर व्हायचीच ना. हो. माझ्या देखत कधी कधी व्हायचं, तर मी त्याला विचारायचं की मी नसताना होते, हो भरपूर होते की. मग काय आपण तुमच्यापर्यंत कधी ते नाही, कधी हो दिलं नाही काय. बरोबर. आज मुलं पण ती चांगले आहेत, 2 CA झालेले, एक इंजिनियर आहे, एक स्पर्धा परीक्षा देऊन इन्शुरन्स कंपनीत क्लास 1ची पोस्ट आहे त्याची. अरे वा. चांगले पोर सेटल झालेत. माझी पण 3 मुलं इंजिनियर झालीत, एक वा. मुलगा व्यवसाय करतो, तिघांची लग्न झालीत, 2 मुली 1 मुलगा. बरोबर. चांगले व्यवस्थित आहे सगळे, एकदम चांगले. इथून पुढे येणाऱ्या आयुष्यातून काय अपेक्षा आहे? काय अपेक्षा काय तशा खास नाहीयेत, पण आतापर्यंत आयुष्य कसं अगदी एकदम बरोबर. म्हणजे जरी संघर्ष करावा लागला तर त्याच्या संघर्ष फक्त पहिली 5-10 वर्षाचा होता, हो त्याच्यानंतर संघर्ष नाही. इथून पुढचं आयुष्य पण समाजासाठी किंवा असं नवीन होतकरू असेल, बरोबर. त्या मुलांसाठी काहीतरी करावं किंवा त्यांच्या काहीतरी कामाला यावं आपण. हो खरं तर मी आता तुमच्या मार्फत नवीन उद्योजकांना, विशेष म्हणजे ह्या कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये असेल किंवा बरोबर. कुठल्या पण लाईन मधला असू द्या, हो त्याला काय मदत लागली, सल्ला लागला, त्याच्यासाठी बरोबर. कोणा कुठल्या मोठ्या ऑफिसरकडे जायचं असेल हो हो. किंवा काय आर्थिक मदत पाहिजे असेल कुठल्या बँकेकडनं काय, बरोबर. तर ते आपण बरोबर. करावं असं माझी मनापासून इच्छा असते की हो. अगदी म्हणजे निस्वार्थपणे करावं असे हो. इच्छा असते. तसं की कोण जो तुम्हाला संघर्ष तुम्हाला करायला लागला तो करायला लागू तो लागू नये. नये. बरोबर. घालू नये. आज सुविधा भरपूर आहेत. त्यावेळेस सायकलचा प्रवास होता, आता प्रवास बी करायची गरज नाही, तुम्हाला मोबाईलवर बरोबर. सगळ्या गोष्टी मिळतात. गव्हर्नमेंट टेंडरिंग मध्ये ऑलरेडी मोठे मोठे आपण म्हणतो, मोठे आपण आपल्या भाषेत म्हणतो की मोठे मोठे मासे आहेत ऑलरेडी. हो. मग त्यामध्ये नवीन उद्योजकांना काय चान्स आहे का? किंवा जे आता मुलं सिव्हिल इंजिनिअरिंग करतात आहे किंवा जे मुलं आता डिप्लोमा करतात किंवा ज्यांना गव्हर्नमेंट टेंडरिंग मध्ये यायचंय, तर त्यांच्यासाठी काही स्कोप आहे का आता यावं का? स्कोप भरपूर आहे ना. कसं आहे, प्रत्येक गोष्टीला पर्याय असतात.
तुम्ही लहानपासून सुरुवात करायची असेल तर तुम्हाला ते स्वतःच डेव्हलप करत यावं लागेल. बरोबर. तुम्हाला एकदमच मोठं काम तुमचं नॉलेज असेल, तुमच्याकडे सगळं म्हणजे बॅकिंग चांगलं असेल तर तुम्ही डायरेक्ट एखाद्या उद्योजकाकडे जाऊ शकता ना. आता मी तेच सांगितलं ना, तुम्ही एखाद्याला वाटलं की मोठं काम घ्यावं तर या आमच्याकडे, आम्ही तुम्हाला गायडन्स देऊ, आम्ही आमचं रजिस्ट्रेशन देऊ, घ्या मोठं काम नावावर तुम्ही. बरोबर. काम चांगलं करायची हमी द्या, काय द्या. जसं तुम्हाला बापूंनी सपोर्ट केला तसं तुम्हाला ते समाजाचं ऋण ते फेडायचं. तुम्ही त्यांचं ऋण फेडलं पण नाही, ऋण नाही फेडू शकत मी. तसं काय ऋण असंच फेडलं की मी एक यशस्वी उद्योजक होऊन दाखवलं. बरोबर. त्यांच्यासाठी काही नाही केलं पण त्यांचा जो सार्थ विश्वास होता तो मी खरा करून दाखवला की बाबा मी एक यशस्वी उद्योजक. आणि त्याच्यात त्यांना कुठली अपेक्षा पण नसणार आहे की त्यांना त्यांचा अभिमान आहे की बाबा आपण एक यशस्वी उद्योजक घडवू शकलो किंवा घडला. त्यांनी मला नुसतं रजिस्ट्रेशन नव्हतं दिलं बरं का, पैसे पण देत होते. इव्हन पिंपरी चिंचवडला माझी ओळख आज पण जरी माझं साठे आडनाव सांगितलं, माझं साठे इन्फ्रास्ट्रक्चर तरी मला देशमुख म्हणूनच ओळखतात. बरोबर. की का देशमुख म्हणून ओळखतात की मी पहिलं काम हे सुभाष देशमुख कंपनीच्या नावाने केलं होतं. बरोबर. त्यामुळे मला इथं देशमुख म्हणून जास्त ओळखतात आज पण. त्यामुळे त्यांचं काही ऋणचा विषय नाही, परंतु त्यांचा एक सार्थ विश्वास मी योग्य ठरवलं की यशस्वी उद्योजक होऊ शकलो. बरोबर. तर मामा आपण पॉडकास्टच्या शेवटी आलेलो आहोत. तर एक शेवटी येताना जर तुमचा नवीन व्यवसाय करू इच्छिणाऱ्या गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग एखाद्याला करायची तर त्यासाठी मोलाचा सल्ला काय राहील? किंवा सुरुवात कुठून करावी किंवा भांडवलाचं कसं करायचं? नाही, भांडवलासाठी तर तुम्ही बँकेकडे जाऊ शकता. बरोबर. परंतु मग सांगितल्याप्रमाणे तुमची ती काही ठराविक कौशल्य अंगात बाळगूनच तुम्ही धंद्यात उतरायला पाहिजे. आज सोपा जेवढा आहे तेवढं धंदा अवघड पण आहे, कारण आज त्या काळात जरी व्यावसायिक कमी असले तर स्पर्धा कमी होती. आता स्पर्धा भरपूर आहे. स्पर्धा भरपूर आहे, लोकसंख्या वाढलेली आहे, शिक्षण सगळ्यांना मिळालेलं आहे, प्रत्येकाकडे नॉलेज आहे. त्यामुळे आता टिकायचं असेल तर तुम्ही सकारात्मक विचार पाहिजे, नम्रता पाहिजे अंगात. कारण गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टचं स्पेशली विचारलं तर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय होतं की ह्या देशाचा प्रत्येक नागरिक कामाचा मालक असतो. तुम्ही वैयक्तिक बिझनेस करणं वेगळं, एखादं तुम्ही दुकान टाकलं तर त्या दुकानात तुम्ही म्हणू शकता की बाबा नाही तर नाही, मी ते देऊ शकत नाही. तसं गव्हर्नमेंटचं काम करताना तुम्ही साधं बिल्डिंग जरी काम केलं आणि एखादा नागरिक येऊन विचारला की तुम्ही हे काय करता तर त्याला माहिती देणं बंधनकारक असतं थोडक्यात, किंवा द्यावं लागते. एखादा म्हटला की याच्यात तुम्ही सिमेंटच कमी वापरलं तर आपण त्याला ते क्यूब टेस्ट येत्या करून बाबा आम्ही करतोय टेस्ट हे करतोय. त्यामुळे तिथं तुमचं भाषण कौशल्य पणाला लागतं किंवा पेशन्स पणाला लागतात, तुमच्याकडे नम्रताच लागते. एखादं काय आणि याला थोडं गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टला पॉलिटिकल टच असतोच किती केलं तरी. मग कुणी म्हणतो की हा याचा माणूस आहे, तो त्याचा माणूस आहे, मग तो दुसरा येऊन काय तर त्याच्यावर बोलायला लागतो. तिथं आपल्या सहनशीलतेचा थोडासा अंत बघितला कस लागतो. सहनशीलता मोठी पाहिजे, समजदारपणा पाहिजे. तर राजकारणात थोडस वेगळ्या गोष्टी असतात, इथं थोड्या वेगळ्या गोष्टी आहेत. इथं राजकारणात कसं सामदाम दंडभेद चालतो, इथं नाही तसं काय. इथं तुम्हाला तुमचं म्हणणं त्या माणसाचं समाधान होईपर्यंत बोलतच राहावं लागतं, पटवून द्यावं लागतं आणि ते पण नम्रतेने सांगावं लागतं. त्यामुळं व्यावसायिकाला मी सांगेन की बाबा तुम्ही यायचं असेल तर एक मोठा विचार करूनच आता या, कारण उपलब्धता भरपूर आहे. छोट्या विचारात तुमचं जर सराउंडिंग मोठं असेल तर थोडंसं व्यवस्थित सातत्य ठेवायचं असेल तर या, पॉझिटिव्ह नम्रतेने पॉझिटिव्ह राहून यायचं असेल तर या, हेच. आणि शेवटी समाजाचं पण भान ठेवून काम करण्याची तयारी पाहिजे. क्वालिटीला महत्व आता इथं चालत नाही की हे ते, इथं लगेच प्रूफ तयार होतात. तुम्हाला क्वालिटी आणि स्पीड तर इतका फास्ट पाहिजे की तुम्ही आजचं काम उद्या असं नाही, आजचं काम आत्ता या तयारीनेच बिझनेस मध्ये यावं लागेल. नाहीतर स्पर्धा एवढी आहे की तुमच्या मागून कोण पण पुढे जाऊ शकतो किंवा तुम्ही अजून मागे जाऊ शकता. त्यामुळे क्वालिटी आणि स्पीडला प्राधान्य देऊन काम करा. मामा अगदी शेवटचा प्रश्न, तर पुण्याविषयी तुमचं काय मत आहे की तुमची जन्मभूमी सोलापूर आहे, तर पुणे या शहराविषयी तर तुमचं काय, तर तुम्ही कसं बघता? हो, पुणे तर मी यायच्या अगोदर पासूनच पुणे प्रसिद्ध आहे की पुणे हे विद्येचं माहेरघर आहे.
मला वाटत नाही महाराष्ट्रात पुण्यासारखा इतिहास कशाला नाही. जे थोर संत होऊन गेलेले आहेत, जगद्गुरू संत तुकाराम महाराज असतील किंवा विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज असतील, यांच्या आणि छत्रपतीचा वारसा इथं. त्यामुळं पुणे हे सुसंस्कृत शहर म्हणून आज पण ओळखलं जातंय, त्याच्याबद्दल काहीच नाही. पण पुणेचं वैशिष्ट्य असं आहे की सर्वांना सामावून घेणारं पुणे आहे. बरोबर, नक्कीच पुणे आहे. तुम्ही कसं बघता तुमच्या या प्रवासामध्ये पुण्याचा रोल कसा आहे? नाही, पुण्याचा रोल एकदम चांगलाच आहे ना. पुणे हे आरोग्यासाठी पण चांगलं मानलं जातं. उलट मी आलो त्यावेळेस पुणे हे सायकलचं शहर होतं. म्हणजे मी त्यामुळे त्या ह्याला प्रेरित होऊनच मी सायकल घेतली होती. ऍक्च्युअली मी सायकल घ्यायचं त्यावेळेस सायकल घ्यायची कंडिशन पण नव्हती. मी मिलिटरी कॅन्टीन मधून सायकल घेतली होती. ऍक्च्युअली मिलिटरीच्या क्वीन मेरीज टेक्निकल हे मिलिटरीसाठी असल्यामुळे त्याचं कॅन्टीन, त्याच्यातनं मी सायकल घेतली होती. 300 रुपयाची सायकल. त्यावेळेस उंची कमी असल्यामुळे मला वाटलं की आपण 24 इंची सायकल घेऊ, म्हणजे उंची वाढेल. उंची काही वाढली नाही म्हणा, आपण सायकल घेतली होती मी 24 इंची. तर सायकलचं शहर इथपासून प्रवास ते आता IT पार्क झालेलं आहे. पुण्याची तशी प्रगती मुंबई नंतर पुणे महाराष्ट्रात 2 नंबर आहे. पुणे हे चांगलं शहर आहे, आरोग्यासाठी असेल, सगळ्या सुविधेसाठी असेल, आणि फास्ट डेव्हलपिंग शहर आहे. बरोबर. असे मामा म्हटले की सायकलने शारीरिक उंची नाही वाढली, पण त्यांची समाजातली उंची एवढी वाढली गेल्या प्रवासामध्ये, तरी आपण ती सर्वांनी जाणून घेतली. तर आपल्याला हा प्रवास जर आपल्याला प्रेरणादायी वाटला असेल किंवा तुम्हाला आयुष्यामध्ये तुम्हाला पुढे घेऊन जाणार वाटलं असेल, तर नक्की हा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.